मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठरते सगळ्यात सरस। राज्यात चालू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ऐन सणासुदीच्या काळात दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयामुळे महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला। यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले। ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार असं दिसतंय। विरोधकांनी देखील याआधी या योजनेवरून खूप टीका केली। योजना फक्त नावापुरती आहे, कोणाला पैसे मिळणार नाहीत अशा बातम्या पसरवल्या। पण आता विरोधकी म्हणतात ही योजना आम्ही पुढील काळात चालू ठेवू। एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल। या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला। यामध्ये लाभार्थीच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करतात। थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र नक्की। सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।